आमदार आमदार पदाची काय म्हणाल? हा बेशरमपणा आहे। 4 लाख लोकांनी यांना निवडून दिलं, संविधान दाखवून दाखवून यांनी लोकसभेमध्ये 100 सीट हिसकवल्या आणि यांनी लोकांनी निवडून दिल्यानंतर हे शपथला थांबत नाही। यांना मॅन्डेज मिळाले नाही म्हणून बाहेर निघाला। मॅन्डेज मिळण्याकरता लाडक्या बहिणीचं भाऊ म्हणावं लागतं, एकनाथ शिंदेसारखं कॉमन मॅन व्हावं लागतं, लोकांमध्ये फिरावं लागतं, देवेंद्रजींसारखं फिरावं लागतं, शेतकऱ्यांची कामं करावं लागते, नोकरदारांची कामं करावं लागतं, तरुणांची कामं करावं लागतं, लोकल माणसांसारखं काम करावं लागतं। हे नगदीचे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना काय माहिती या गोष्टी। त्याच्यामुळे त्यांना म्हणावं 5 वर्ष काम करा आणि मग बोला। पण आता बॅलेटवरती निवडणुका घ्या म्हणतात, नाना पटोले राजीनामा द्यायची तयारी दाखवतात, उत्तम जानकर त्या ठिकाणी राजीनामा द्यायची तयारी आरामात द्यावं। 500 मतांनी तर आले, असे जेमतेम आले, लागली लॉटरी म्हणून लागली आहे। नक्कीच अजितदादा पवारांबद्दल संजय राऊत म्हणतात की भाजपमध्ये गेले म्हणून सगळ्या केसेस मिटल्या, इन्कम टॅक्समधून दिलासा, आणि आम्ही गेलो नाही म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं, आम्हालाही ऑफर होती, आम्ही तेव्हा गेलो असतो तर वाचलो असतो। तो संतच आहे ना, तुरुंगात जाऊन आलेला संजय राऊत कोण आहे? संतच आहे तो, त्याची आरती केली पाहिजे रोज। हा संत आहे तो, हा ईडीमध्ये गेलेला तो संत आहे, तो ईडीचा नेता केला पाहिजे त्याला, ईडीच्या जेलमधल्या जाणाऱ्या लोकांचा। आता हाड्याचं बसायचं, डंगायचं, मुडायचं, येते डेप्टी सीएम झाले आणि त्यांना क्लीन चिट मिळाली, आता त्यांना तो मुद्दा मिळालाय। संजय राऊतला काय रिकामचोट माणूस आहे तो, सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झालाय तो, आलं का लक्षात? त्याला तोच धंदा आहे, 10 वाजता भोंगा वाजायचा, 3 वाजता भोंगा वाजायचा। पण एकनाथ शिंदेवरती पण अशा प्रकारची कारवाई होणार होती असं पण आरोप करतात। एकनाथ शिंदेच्या पायाची बरोबरी करणार नाही। 2.25 वर्षामध्ये एकनाथ शिंदेने महाराष्ट्राला वेड केलं ना कॉमन मॅन म्हणून, ते शिक म्हणा बाबा, शिवसैनिक काय असतो। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावलेला आहे। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।